तुम्हाला समजलं नाही. आम्ही म्हणत होतो आमदार कार्यालयात होता, अरे रद्द केलं नाही म्हणतो तो आमदार नाही. मला त्याचा आमदार पडण्याचं दुःख नाही म्हणजे, पण तो आला इतकं झालं तर मला समजतं. आणि म्हणून जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, पंचायत समितीच्या निवडणुका असतील, हा विचार करा. धनगर समाजाने इथं प्रॉपर बौद्ध समाजाला पुढच्या काय 70-80 मध्ये आपल्या धर्म झाले कळाले. हा त्या आवडायचा बंदोबस्त करतो मी आमदार आले. हा गाठ माझे शेवटाला सांगा. हा धावून चुकून जर तावडीत धावला तो तुझा चोरण नाही केला तर मोठा राज्य माझ्या बाबासाहेब आणि म्हणून जाता जाता एवढं सांगतो की येणाऱ्या निवडणुका या आपल्याला अत्यंत महत्वाचे. हा तालुका विकासापासून वंचित राहणार नाही. मी आमदार आहे, ह्या तालुक्याचा चेहरा मला बदलल्याशिवाय मी काही राहणार नाही. एक कंपनीला 100-200 कंपन्या आणि दादा आपले सिंधुदुर्ग आपले मला म्हणाले की नजीक पिंपरी मोहोळ शहरला काही लवकरच पूर्ण ते मोहोळ आपण नितीन गडकरी साहेबांनी मागणी केली. माझी सत्य भावनी एवढी की महाराष्ट्रातले रस्ते बनवते. मग मला सांगा मोहोळचे रस्ते कसे बनतील? मला सांगायची गरज आहे का तुम्ही पाटील? पूर्ण ते मोहोळ हा चौपदरी रस्ता, अत्यंत देखणा रस्ता, कॉन्क्रीटचा रस्ता आपण करतो. चौपदरी अतिक्रमण मुक्त मोहोळमध्ये 4 पदरी, 2 लेन तिकडून 2 लेन. त्याच्यामुळे नकाशा 1 नंबरचा होणार. नजीक पिंपरी, सह्याद्री बरवडे ही गावं एकदम सुंदर बनतील. रस्ते सुंदर, ते गाव सुंदर. राहायला पाण्याचा विषय सुरू पाहिजे पाणी दुष्काळ 17 टँकरनं पाणी भरलं. 40 वर्ष अवलादीनं पाणी दिलं नाही. आज सांगतो माझ्या काळामध्ये पुढची 50 वर्ष नजीक पिंपरीला पाणी मागावं लागणार नाही. कायम सरकारला पैसे नको, सरकारने नाही दिले तर सरकारचं परमिशन घेतो. एखाद्या कंपनीकडून तुमच्या ग्रामपंचायतच्या नावे शेअर फंड देतो. या गावाला पाण्याचा कायम स्वरूपी आणि माझं नाव खरे लाभाला माझ्या रक्तात नाही ताई. आणि खोटं काम करण्याचे आता काय खैर नाही. त्यामुळे मी काल सांगितलं नांदगावामध्ये तो होता तिथं बरोबर गवळे. आता इथं लबाडाला धुंडावरती लाभ माझ्यासारखा कार्यकर्ता महाराष्ट्राच्या विधानसभेत ही मोर्चा जनतेने करून दाखवला. आणि म्हणून नजीक पिंपरीच्या गावाच्या विकासासाठी नजीक पिंपरीचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलण्यासाठी परवा 85 लाख रुपये दिले. ही सुरुवात आहे. याद्या मोठ्या आल्या, काळजी करू नका. पत्रकार सगळे लाईव्ह दाखवत आहेत. कुलकर्णी दिलेली यादी, सुनील पाटलांनी दिलेली यादी, लोकांनी दिलेल्या याद्या, राजभर यांना झोप लागला नाही. पैसे आणतोय कुठून तू आणलेले पैसे आढावा बैठक घेतोय. 4000 कोटी काय यांनी सांगितलं निवडणुकीच्या अगोदर 27 कोटी खर्च निवडणूक ह्यांच्या बॅनरला लोकांनी काळा फासलं. 27 निवडणूक डिक्लेअर व्हायच्या अगोदर आचारसंहिता लागली 35 कोटी. फॉर्म भरला विधानसभेचा 42 नाही रंगत चालू झाली 38 कोटी. आणि अति रंगत आली आयला खऱ्या काय आपलं काय खरं करू देत नाही. म्हणजे मला उलट काय बरोबर आकडा गेला 42 कुठून काढले त्या रतन खत्रीला सुद्धा राज वाटत असं की सरांनी मटका काढून चूक केली. एवढे आकडे जर आंदोलनाला माहीत होते तर मग त्यांनी मटका ठरवायला पाहिजे.
काय होतं सर पुढच्या बाजूला बोला दादा कसं बोलतोय हा दोघं पुस्तकाच्या मध्ये आम्हाला झाड करू नका म्हणून या ज्या पद्धतीची दिशा होती 40 होते 70 तुमच्या घरात काय करा महत्व विकास उद्या आढावा बैठकीमध्ये करा अर्धे तर रस्ते कायम आहे लोकांची निवेदन माझ्या घरात आता उद्या आढावा घेतल्यानंतर ग्रामीण भागात फिरत पण दादा माझ्या लक्षात आले आर्थिक कामं त्या मांडण्याच्या कंपनीमुळे ती शिरसागर कोण आहे त्याचा फॉर्मला दोघांचं नाव टेंडर त्यांना तिसरा माणूसच वाटला नाही आणि म्हणून अधिक न बोलता आपल्या वेळ न घेता एवढंच सांगतो काय त्यांचा बंदोबस्त करा तुम्ही सुनील पाटील करतो तुम्ही बघता आणि इथे खेळ कसा होतो काय बघा 4 दिवस असू ते 4 दिवस नाही दिसत जातील दिसत येतील आपले दिवस आलेले आणि त्यांची सुरुवात झालेली आहे विधानसभा जिंकली मी फडणवीस साहेबांना सांगितलं साहेब लोकसभेला लाडकी 63,000 कशी आली हो फक्त अनगर दिली तुम्हाला बाकीच्या ठिकाणी पंजा करा म्हणा पंजा फडणवीस साहेबांनी सांगितलं राजू आपला तुतारी करा हिसाब चुका झाला पाहिजे शिंदे साहेबांना सांगितलं त्यांनी सांगितलं जरा जोराला अरे फोन घेऊन जाहीर माळामध्ये तुतारीवान म्हणले राजूच्या विजय सगळ्यांनी मिळून खूप नशीबवानाचं आहे माझे सर्व सहकारी दिवस रात्र पडले पंडित साहेबांना सांगितलं विजयराज डोंगरेंना सांगा मुन्नासाहेब माडकांना सांगा तिकडे उत्तरला आमचे शहाजी राजेंना सांगा तशा पद्धतीचे आदेश आले जशी करणी तशी भरणी लोकसेवेला जे हे केलं राम सातपुतेला पाडायचं अकलूत करांचा निरोप आणि याची 3 पिढ्याची नात अति जपण्यासाठी लाडकीच आहे दिलेला घालून अति लाडकीच आहे माझ्या पत्राला नाळा फोडाला 25 फोन केलं एकदा आली जी पुढे गायब झाली ती मी निवडून आल्यावर मला फोन सुद्धा त्याने केला मी शोधतोय लाडकी बहीण माझी कुठे गेली कारवा समितीच्या विखे पाटील आल्यानंतर मला भेटली आणि मोहनचा विषय झाल्यानंतर ना मी कुणालाच बोलू दिलं पहिले आभार मानले विखे पाटलांचे आपने तो कमाल कर दिया मुलांचे आपण अनगरला गेला आपण दिलं मला मोहनच्या आमदार म्हणून विधानसभेत सांगण्याचा उद्देश केला की मनमाडीला साप लावायचा मी जास्त बोलून नसलं तर सुनील पाटलांनी मला रातभर फोन करून त्यांनी आग्रह होता की साहेब तुम्ही जास्त बोला म्हणून तुमचा वेळ अधिक घेतला मी एवढं सांगतो पुढच्या तुम्हाला जाऊन सांगा आपल्या समाजाला की हा राजा तुमचा आमदार झाला जी जी काय दलित वस्तीची कामं दिलेली आहेत एकही काम शिल्लक ठेवणार नाही सुनील पाटील तुमच्या पाठीशी हा आमदार भक्कमपणे उभा आहे फक्त उद्याच्या लढाईत 5-50 पहिल्यांदा माझ्यावर तुम्हाला फिरायचं आहे सरकारी आहेत 4 माझ्याबरोबर हा एकनाथ शिंदे दिलेले 2 दिवसात 2 संध्याकाळी हातवर्दीवाले आता मुंबईचे येतील गणवाले कारण ही लढाई मोठी आहे बरोबर राजी शिंदे साहेबांना सांगितलं ती गणवाली उद्या म्हणलं पुढे आंध्र भागात फिरले पाहिजे शिवसेनेत राहील मला माहिती आहे दादागिरीची भाषा इथं चालणार पंढरपूरच्या पांडुरंगाला तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या राजू खरेला पाठवलं पंढरपूरच्या पांडुरंगाला पाठवलं आणि नागराज महाराजांना आशीर्वाद दिला मी काय म्हणतो
पंढरपूरचा भूमिपुत्र म्हणून पंढरपूरच्या जनतेला पंढरपूरच्या पांडुरंगाने मला पाठवत असताना आमच्याकडे 17 गावं मोहळा जोडली. थोडा भरता कोण असावा मोहची 104 असं तर आमचा बी खरेदीचा वाटा असावा, पण पांडुरंगाने या मोह मतदारसंघाला आमची 17 गावं जोडली. पांडुरंगाने आम्हाला आणून दिला आमदाराचा, तुम्ही आमचं कल्याण. आणि हा भूमिपुत्र राजू खडे हा भूमिपुत्र आहे. माझी आई शेतकरी काय बघा, दादा माझ्या आजोबाची, तर मग दादाचा जास्त नाव करावा. हो, पंचायत समिती झेडपी लढवत नाही, आताच म्हणते आपली येत नाही निवडून. नाही त्याला उभं राहावं लागेल. हा विधानसभा झाल्यानंतर पुढच्या वेळेला कार्यकर्ते पंचायत समिती, जिल्हा परिषद आहे, नगरपालिका आहे, महाराष्ट्र 10,000 महिला होत्या. इतकं प्रेम आहे त्या माणसावर, महिलांचं वाट पाहत आहे. पाणीवाला दादाला आमदार केला, आभार मानायसाठी यायचं होतं. माझा एक सहकारी मित्र महेश पोटे अपघाती निधन झालं, त्याच्या दुःखात सभेत होण्यासाठी सुप्रियाचा या लोकांनी मला जावं. तर पुढच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र साहेब मी नक्की तुमच्याकडे येणार. जाता जाता पुन्हा एकदा नजीक पूर्वीला जे प्रेम दिलं किंवा 500 मताचं मताची देऊन माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत जाण्यासाठी हातभार लावला. त्या नजीक पूर्वीच्या या ग्रामस्थांसाठी माझ्या आमदार पदाच्या काळामध्ये सरकारकडून जेवढी लागेल तेवढी मदत, जिथं सरकार कमी पडतं तिथं CSR निधीचा वापर केला जाईल, आणि जिथं CSR निधी कमी पडतो तिथं सुनील पाटील हा राजूकडे किशा खात असल्याशिवाय राहणार नाही. एवढं आश्वासन, हे आश्वासन नाही तर एक विश्वास. ज्या पद्धतीने 20 तारखेला तुम्ही बटन दाबलं आणि 23 तारखेला स्वातंत्र्य दिवस पहाट हा तालुका दादागिरी, झुंडशाही, तानाशाही, दडपशाहीतून मुक्त केला. सर्वसामान्य टांगवण्याचा मुलगा महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून पाठवण्याची किमया या मोहच्या मायबाप जनतेने केली. त्या मायबाप जनतेचे 7 जन्म सुद्धा मी उपकार विसरू शकणार नाही. एक गरीब घरातला टांगेवाल्याचा मुलगा महाराष्ट्राच्या विधानसभेत केला. ही किमया 1,25,000 ज्या मतदारांनी मला मतदान केलं त्यांच्यामुळे मी महाराष्ट्राच्या विधानसभेत गेलो. माझ्या 5 वर्षाच्या आमदार पदाच्या काळात दादा या तालुक्यासाठी ताई दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस केल्याशिवाय हा राजूकडे स्वस्त बसणार नाही. मी निवडून आल्यानंतर ना 5 वर्षात आपण पाहायचं. आणि तुम्ही बी पहा, कधी आनंदाची गाडी आली ना, सारं पाणी बघितलं पाहिजे, रस्ते बघितले पाहिजे, सुनील पाटील नावचा राजू पण खरे खरे करून दाखवणार. तुम्ही खरं करून दाखवलं, आता माझं काम आहे. खरं काय करायचं, खोटं काय करायचं एवढा विश्वास आपल्याला देतो. तर आपण माझ्या संस्कारासाठी एक या नैतिकतेच्या कन्या म्हणून मला 7 अभिमान आहे की माझी बहीण आज पुण्यासारख्या महापालिकेत चांगल्या क्लासरूम पदावर आहे. मला त्या माझ्या नावड्याचा अभिमान आहे की माझी भगिनी आज एक तहसीलदार आहे. त्या जुलमी राजवटीला इथल्या सत्तेला बळी पडून विखे पाटलांनी तिची नोकरी रद्द केली. त्या विखे पाटलांनाही परत मी आठवण करून दिली आणि जर मी आमदार झालो. आता महसूल तुमच्याकडे नाही म्हणून मी ताईला फोन केला, म्हणजे ताई एकदा तरी मोहळा या माझ्या काळामध्ये त्यामध्ये नाही का तर डेप्युटी कलेक्टर मी किती अभिमान ताई असतील, गावडेकरी असतील. आणि हा अभिमान जर आपल्याला ठेवायचा असेल तर धनगर समाजाला आपल्याकडे विनंती करतो, आपल्या आया बहिणीला सुरक्षित ठेवायचं तरी आंबेडकरांची अवलाद उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत आपल्याला काढावी लागेल. धनगरांच्या नीती धनगरांची मतं येणार करतात हे उद्या त्याला तुम्हाला दाखवून द्यावं लागेल. पुढच्या उद्याची निवडणूक ही काळाची गरज आहे. एकदा झिडपून पंचायत समितीच्या पेपटात हात घातल्या आणि नगरपालिका आली मला तो कारखान्या
शेतकऱ्याला ते शेतकऱ्याला द्या. आणि म्हणून खास निवडणूक करण्याची विनंती करतो की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका अत्यंत महत्वाच्या आहेत. या निवडणुकीमध्ये मला साथ द्या. सुनील पाटलासारखे कार्यकर्ते पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये गेले पाहिजे ही भूमिका तुम्ही ठेवा. किती दिवस त्यांना सरपंच पदा ठेवणार आहे पुढच्या काय तर कायदा आपल्याला लावावा लागेल. पण या निवडणुकीमध्ये मी आमदार म्हणून दादा तुम्हालाही विनंती करतो. मी आज चरणदादाही गाडीची विनंती केली. मी उमेश पाटलांनाही सांगितले पक्षाची बंधनं बाजूला ठेवा. जिल्हा परिषद पंचायत समिती हा महत्वाची ग्रामीण भागाच्या निगडीत आहे. गाव सुधारलं तर तालुका सुधारला, तालुका सुधारला तर जिल्हा सुधारला, जिल्हा सुधारला तर महाराष्ट्र सुधारला, महाराष्ट्र सुधारला तर देश सुधारला. मग त्या पंचायतीमध्ये त्या जिल्हा परिषदेमध्ये चांगल्या माझ्यासारखे कार्यकर्ते तिथं गेले पाहिजेत. म्हणून ह्या निवडणूक आपल्याला विधानसभेपेक्षाही अत्यंत महत्वाची आहे. आपण साथ द्याल अशा इच्छा बाळगतो. आपण माझा सत्कार केला, सन्मान केला. हा सन्मान हा सत्कार हे तुमच्या गावाचे उपकार उभ्या आयुष्यात मी विसरू शकणार नाही. एवढं बोलतो सुनीलजी आणि मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र.